काश्मीरमधल्या मुसळधार पावसामुळे भारतानं चिनाब नदीमध्ये पाणी सोडलं। जम्मू काश्मीरमधल्या सलाल धरणाचे दरवाजे उघडले। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सलाल धरणाचे दरवाजे केले होते। एनआयच्या पथकाकडून बैसरन व्हॅलीमध्ये रिक्रिएशन, अत्याधुनिक उपकरणांसह एनआयच्या पथकाकडून पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन। राजस्थानमधून आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अटक, तर भारतीय गुप्तचर विभागाची मोठी कामगिरी। जैसलमेरचा हा रहिवासी पठाण खानला अटक। पठाण खान हा 2013 मध्ये पाकिस्तानला गेला होता, अशी ही माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 75 पेक्षा जास्त ग्राउंड वर्कर्स सुद्धा यंत्रणांच्या ताब्यात असलेल्यांची कसून चौकशीही सुरू। पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। एनआयच्या अहवालात पाकिस्तान विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख। सूत्रांची माहिती, तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयकडून तयार। हाफिज सईदचं लोकेशन बदललं। पाक लष्कराचा केंट परिसर हाफिजचा नवा अड्डा, तर आयएसआय आणि पाक लष्करानं हाफिजला सुरक्षित ठिकाणी नेल्याची माहिती। पीओकेमधील अनेक दहशतवादी पळून गेल्याची सूत्रांची माहिती। भीतीमुळे टीआरएफ आणि जैशचे अनेक दहशतवादी पळून गेले, गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाची चाचणी। एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं यशस्वी लँडिंग। राफेल, जॅग्वारसह मिराज लढाऊ विमानांचं यशस्वी लँडिंग आणि टेक ऑफ। पाकिस्तानला भरली धडकी। पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिलाय। भारतानं दहशतवाद्यांविरोधात ऍक्शन घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी। पाकिस्तानला एक भूतकाळ आहे, देशाला खूप त्रास सहन करावा लागला, बिलावल भुट्टोकडून सुद्धा मान्य। भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल, पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरची पोकळ धमकी। झेलममधील टिल्ला फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण सरावाला दिली भेट। भारत पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डर पुन्हा सुरू। अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडले, तर पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची ही प्रक्रिया सुरू। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर गेल्या 60 वर्षांपासून बीएसएफ जवानांकडून मंदिरांची देखभाल। पुजाऱ्यापासून ते मंदिराची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण बीएसएफ सैनिक आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील पर्यटक पहलगाममध्ये दाखल, तर लहान मुलांना घेऊन पर्यटक पहलगाममध्ये। मनात कुठलीही भीती नाही, पर्यटकांची प्रतिक्रिया। पाकिस्ताननं केलेल्या युद्धबंदी उल्लंघनाचा नकाशा समोर। पाकच्या हल्ल्यानंतर भारतानं दिलेलं प्रत्युत्तर नकाशात समोर। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती थांबेनात। पाकिस्तानकडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर या भागामध्ये गोळीबार। भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर। भारत आणि अमेरिकेमध्ये 1100 कोटी रुपयांचा संरक्षण करार मंजूर। अमेरिका भारताला 1100 कोटी रुपयांची शस्त्र देणार। करारामुळे इंडो पॅसिफिक धोरणात्मक भागीदारी मजबूत होणार। पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी आता भारताचे प्रयत्न। भारताला इतर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स सदस्य देशांचा पाठिंबा आवश्यक। शिखर धवन नंतर आता बॉक्सर गौरव बिधुडीनं सुद्धा शाहिद अफ्रिदीला ऐकवलं। प्रत्युत्तरासाठी शिखर धवनकडून अफ्रिदीला कारगिल युद्धाची आठवण। पाकिस्ताननंच हवाई क्षेत्र बंद झाल्याचा भारतात परिणाम, तर महाराष्ट्र गुजरातच्या क्षेत्रात एअर ट्रॅफिक। अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचाही वापर। पाकिस्तानसोबत युद्ध सुरू करा, आम्ही सरकारसोबत। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचं विधान। ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठाचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार, तर परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गतच शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था। मुंबईत असणार युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कचे कॅम्पस। आमदार जितेंद्र आव्हाडांना जिवे मारण्याची धमकी। अज्ञात नंबरवरून आव्हाडांना धमकी आल्याची सुद्धा माहिती। गावगुंडांकडे रायगडचं पालकमंत्रीपद जाता कामा नये। संजय राऊतांचा भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा, तर आदिती तटकरे संयमी आणि कार्यक्षम मंत्री। तटकरेंकडे पालकमंत्रीपद असेल तर स्वागतच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आम्ही निधी देतोय, जिल्हाधिकारी काम करतायत, काही अडलंय का? रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अजित पवारांचा सवाल। तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद।
येत्या 3 महिन्यात जातीय जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात होणार. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार. संपूर्ण देशभरात डिजिटल पद्धतीने जनगणना होणार. महाबळेश्वरमध्ये आजपासून 3 दिवसीय महापर्यटन महोत्सव. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे, अजित पवार, शंभूराज देसाई यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार. ठाकरे गटाच्या माजी आमदार के.पी. पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. तर के.पी. पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा सुरू. अहिल्यानगरमधील माजी आमदार अरुण जगताप यांच्या वयाच्या 68व्या वर्षी त्यांचं निधन. तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अरुण जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील. अहिल्यानगर शहरातील कापड बाजार बंद. तर माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या निधनानंतर शहरावर सध्या शोककळा. पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेसाठी स्थानिकांचा विरोध. शेतकऱ्यांनी दगड मारून ड्रोन खाली पाडला. पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून पाहणी. शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी. दरम्यान त्यानंतर त्यांनी केली पाहणी. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाकडून कैद्यांना कुटुंबियांशी भेटण्याची विशेष संधी. कारागृह प्रशासनाकडून सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम हाती. जळगावच्या किनोदमध्ये विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर. तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांचा आरोप. शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग. लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाखांची रोकड आणि घरसामान जळून खाक. परभणीच्या जिंतूरमधील पिंपळगाव तांड्यातील घटना. लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये चोरी आणि फसवणूक गुन्ह्यातील रक्कम पोलिसांकडून रिकव्हर. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 59 लाख रुपयांचे दागिने मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द. जालना जिल्ह्यातील 3घांना पोलीस महासंचालक पदक जाहीर. तर शौर्य पदक विजेत्या पोलिसांचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मान. धाराशिवमध्ये तृतीयपंथी देवांशी काकडे यांचं आपले सरकार सेवा केंद्राचं लोकार्पण. तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते केंद्राचं उद्घाटन संपन्न. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक. बीडच्या माजलगाव शहरात शिंदेंच्या शिवसेनेकडून रस्ता रोको आंदोलन. तर मुख्यमंत्री इंद्रजित चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये येत नसल्यामुळे आंदोलन. राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीनं राज्यात गडकिल्ले स्वच्छता मोहीम हाती. तर प्रत्येक रविवारी गडकिल्ल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबवण्यात येते. खासदार सुप्रिया सुळेंनी उपोषण केलेल्या बनेश्वर रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात नाही. सुप्रिया सुळेंना दिलेल्या आश्वासनाला प्रशासनाकडून केराची टोपली. स्थानिकांकडून प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी. सोलापुरात सध्या तापमानाचा पारा 44च्या पुढे. तर सोलापुरातील सिग्नल यंत्रणा दुपारी 12 ते 4 या वेळेदरम्यान बंद राहणार. उष्माघात किंवा तत्सम त्रास टाळण्यासाठी प्रशासनाचा हा निर्णय. दक्षिण रत्नागिरीमध्ये दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार. 173 कोटींच्या निधीतनं 81 पुलांची कामं प्रगतीपथावर. तर कॉजवे आणि साकव बांधणीसाठी निधी उपलब्ध. जळगावमधील बोदवड ते मलकापूरला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे. खड्ड्यांच्या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. शक्तीपीठ महामार्गाला ठाकरे गटाचा विरोध. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सगळा विकास थांबवून ठेवा, बाकी काही करू नका. दीपक केसरकरांचे ठाकरे गटाला खडे बोल. जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका. तर शिरसोलीमध्ये गुलाबाच्या फुलांची शेती करणारे शेतकरी संकटात. जळगावातील हतनूर धरणाचा पाणीसाठा 43.63%. मागच्या वर्षापेक्षा जलसाठा कमी झाल्याची चिंता या ठिकाणी वाढली. चंद्रपूर शहरातील अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई. तर 3 दिवस नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी. हंडाभर पाण्यासाठी टँकरजवळ नागरिकांची मोठी गर्दी. वर्ध्यातील कारंजा घाडगे या ठिकाणी पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त. काही भागात 4 ते 5 तर काही भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा. नगरपंचायतीकडून पाणी पुरवठ्यासाठी 2 टँकर्सची व्यवस्था. अमरावतीमध्ये मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या कोहना गावामध्ये भीषण पाणी टंचाई. तर हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची गावाबाहेरील पंपावर
इगतपुरी तालुक्यातल्या आंबेवाडी शिवारामध्ये भीषण पाणी टंचाई, तर पाझर तलाव वाटल्यामुळे आदिवासी महिलांवर पाझरणाऱ्या झऱ्यातनं पाणी भरण्याची वेळ. पाणी टंचाईकडे सरकारचं मात्र दुर्लक्ष. विदर्भातील वाढत्या तापमानाचा चिखलदऱ्याच्या पर्यटनाला मोठा फटका. उन्हामुळे चिखलदऱ्याकडे पर्यटकांची पाठ. पर्यटन स्थळावरील हॉटेल व्यवसाय देखील ठप्प. नंदुरबार जिल्ह्यातील 20 पैकी 11 लघु प्रकल्पांनी गाठला तळ, तर धरणातील पाणी पातळी खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा सुद्धा गंभीर प्रश्न. धाराशिव या ठिकाणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भोगावती नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ. तर नगर परिषद, धाराशिव जलसंधारण विभाग, टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं हे काम सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा कहर. उन्हामुळे तलावातील माशांचा मृत्यू. नंदुरबार तालुक्यातल्या समशेरपूर गावातला हा सगळा प्रकार. शिरूर तालुक्यातल्या खेडकर वस्तीमध्ये घरासमोरील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, तर बिबट्यानं हल्ला करतानाचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी पिंजरा लावण्याची सुद्धा नागरिकांची मागणी.